महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असून अपघातांना निमंत्रण देणाऱ्या एसटी बसमधून प्रवाशांची वाहतूक सुरू आहे। एकीकडे एसटीची प्रवासी संख्या वाढावी यासाठी सरकार प्रयत्न करते, मात्र दुसरीकडे एसटीची अवस्था ही अतिशय दयनीय झाली आहे। राज्य परिवहन मंडळाची लाल एसटी बस ही जनतेची सर्वाधिक लोकप्रिय। जिथे रस्ते नाहीत, दुर्गम भाग असो की खेड्यापाड्यात जाण्याचा प्रवास हा एसटी बसद्वारे प्रवासी करतात। एकीकडे एसटी महामंडळ नफ्यात आहे, लोकांचा कल एसटीकडे वाढतोय, मग दुसरीकडे एसटीच्या दयनीय अवस्थेकडे महामंडळाचं दुर्लक्ष का होत आहे? राज्य परिवहन मंडळाच्या जळगाव विभागाचंच उदाहरण पहा। उत्पन्नाच्या बाबतीत गेल्या काही दिवसात जळगाव विभाग राज्यात 4थ्या क्रमांकावर आहे। विभागाच्या उत्पन्नात 1,91,00,000 वाढ झाली असून भारमान 70% आहे। प्रवाशांना चांगल्या बसेस पुरवायच्या आहेत, त्या 48 बसेस आम्ही आमचं विभागीय कार्यशाळा आहे तिथं आम्ही कामाला घेऊन टाकल्या। 12 ते 15 गाड्या तयार होऊन पुन्हा परत पण दिल्या डेपोला चालनामध्ये, आणि राहिलेल्या गाड्या आम्ही त्या तयार करून घेतोय। जळगाव बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात असलेली अस्वच्छता तसंच इतर प्राथमिक सुविधांची नेहमीच वानवा असते। कालबाह्य झालेल्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतो। काचा फुटलेल्या आहे, सीटा फाटलेल्या आहे, बसण्याची व्यवस्था नसते। भरपूर वेळा मुले या ज्या स्त्रिया असतात त्या उभं राहून प्रवास करतात, त्याच्यामुळे त्याची व्यवस्था करण्यात यावी। जशी अवस्था एसटी बसेसची तशीच राज्यातील बहुसंख्य बस स्थानकांच्या आगारांची। गेली कित्येक वर्ष जळगावच्या बस स्थानकाचं मजबूतीकरण करण्यात आलेलं नाही, त्यामुळे धुळीचाही प्रवाशांना प्रचंड त्रास आहे। असंख्य समस्यांच्या गर्दीत सापडलेल्या जळगावच्या बस स्थानकाला लवकरच समस्यामुक्त करावं अशी मागणी प्रवासी करतायत। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।